नांदगांव पेट पुलिस ने आखिरकार उस गिरोह का भंडाफोड़ कर दिया जो हुबहू 500 रुपए के नोट लाकर कई दुकानदारों को ठगता था। आरोपियों ने रहट गांव इलाके की शराब की दुकानों समेत कई दुकानों में 500 रुपए के नोट लाकर दुकानदारों को ठगा। एक दुकानदार ने इसकी जानकारी नांदगांव पेट पुलिस निरीक्षक दिनेश दहातोड़े को दी। दहातोड़े ने तुरंत रहट गांव इलाके की वृंदावन कॉलोनी में लगे सीसीटीवी कैमरे की फुटेज देखी और बुधवार सुबह 3 बजे जाल बिछाकर आरोपी को गिरफ्तार कर लिया। पुलिस ने 32 वर्षीय दीपक बाबूलाल खंडारी को गिरफ्तार कर लिया। तूजा हट गांव इलाके के रहने वाले 29 वर्षीय सचित अरविंद चौहान और 36 वर्षीय संगरत्न उर्फ सोनू राजेंद्र ठाकरे को गिरफ्तार कर लिया गया, जबकि मुख्य आरोपी मौके से फरार हो गया। आरोपियों के खिलाफ आईपीसी की धारा 279 और 180 के तहत कार्रवाई की गई। तीनों आरोपियों को अदालत में पेश करने पर अदालत ने उन्हें 2 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया। नांदगांव पुलिस ने आरोपियों के पास से 500 रुपए के 53 नकली नोट जब्त किए, जिनकी कीमत कुल 26,500 रुपए है। दिवाली की खरीदारी के दौरान नकली नोट हर जगह चलन में आ गए थे और पुलिस ने तुरंत मामले का भंडाफोड़ करते हुए नकली नोटों के इस गोरख धंधे का पर्दाफाश किया। ये कार्रवाई पुलिस आयुक्त अरविंद चावरिया, पुलिस उपायुक्त गणेश शिंदे, नांदगांव पेट पुलिस निरीक्षक दिनेश दहातोड़े, पुलिस उप निरीक्षक नितिन करांडे, पुलिस उप निरीक्षक राजेश वागटे, पुलिस कर्मचारी राजा भाव राउत, राजिक खान, सुबुद्दीन सैयद, वैभव तिखिले, नीलेश साविकर, अमित ढोले के आदेश पर की गई। दिनांक 15 ऑक्टोबर 2025 चे रात्री जवळपास 1:30 वाजताच्या सुमारास अशी माहिती मिळाली की काही इसम जे आहे ते बनावट चलन 500च्या नोटाचं दैनंदिन वापरामध्ये ते आणत आहेत आणि ते अवैध प्रकार असा चालू आहे। सदर माहितीवरून आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी गेलो, सोबत पंच आणि सगळं आम्ही साहित्य घेऊन गेल्यानंतर वृंदावन कॉलनी रहट गाव परिसरात 3 इसम जे आहे आमच्या स्टाफला पाहून ते पळत असताना आम्ही सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांची आम्ही पंचासमक्ष अंगझडती घेतली। अंगझडती दरम्यान त्यांच्याकडून आम्हाला काही 500च्या नोटा मिळाल्या व त्या नोटाची आम्ही पंचासमक्ष पाहणी केली असता आणि त्याची बारकाईने निरीक्षण केले असता त्या बनावट असल्याचे प्रथम दर्शनी आम्हाला दिसून आले। त्याच्यामध्ये RBIने जे काही नॉर्म्स दिलेले आहेत, जे ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहेत, त्याचाच वापर करून आम्ही खरी नोट आणि बनावट नोट याची तुलनात्मक पडताळणी केली आणि त्याच्या आधारे आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की ह्या ज्या नोटा आहेत त्या बनावट आहेत। त्या अनुषंगाने आम्ही 3 आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून तिन्ही आरोपीकडून जवळपास 53 नोटा 500च्या, किंमत एकूण 26,500 रुपये हे आम्हाला मिळाले आणि मग ते आम्ही पंचसमक्ष ताब्यात घेतले। त्याचाही साक्षी पंचनामा केला आणि पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन त्यांच्यावर अपराध क्रमांक 365/25 कलम 179, 180 BNS अन्वये गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली। अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना 2 दिवस PCR मंजूर केलेला आहे। आता येथील मुख्य जो आरोपी आहे तो सध्या पसार आहे, तर त्याचा आम्ही शोध चालू आहे आणि ह्या नोटा त्यांनी कुठून आणल्या, याच्यामध्ये काही इतर आरोपींचा सहभाग आहे किंवा एखादा रॅकेट याच्यामध्ये असू शकतो, त्याचा शोध चालू आहे आणि आमचा तपास पुढे चालू आहे।